शिर्डी शहरात 4 दिवसांपूर्वी 2 गटात जुन्या वादातून संपत शंकर वायकर यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले होते। दोन्ही गटाने परस्पर विरोधी गुन्हे शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल केले होते। घटनेची गंभीर दखल घेऊन 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांनी दिली आहे। वमने म्हणाले की पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पाठलाग करून 3 आरोपींना ताब्यात घेतले असून एक आरोपी दवाखान्यात उपचार घेत असून एक जण फरार आहे। त्याचा शोध घेतला जाईल। यात साईनाथ रवींद्र पवार, जिशान नासिर शेख, संपत शंकर वायकर यांना जेरबंद करण्यात आले असून अशा प्रकारे गुन्हेगारी कृत्य करून कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करणारे आरोपींच्या विरोधात शिर्डी पोलिसांनी कठोर कारवाईची भूमिका घेतली असून यातील जे आरोपी आहेत त्या आरोपींच्या विरोधात झोपडपट्टी कायद्याअंतर्गत लगतच्या काळात प्रस्ताव देखील पाठवण्यात येणार असून या घटनेत जे कोणी दोषी असतील त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची भूमिका पोलीस प्रशासनाची राहणार असून जर कोणी या पुढील काळात अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतील अशा आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे संकेत उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहे। यापूर्वी या 2 गटात गोळीबाराची घटना देखील घडलेली होती। त्या वादातूनच हा प्रकार घडलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी शिर्डी पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले। शिर्डीमध्ये 1 ऑक्टोबर 2024 रोजी जी घटना घडली होती याच्यामध्ये 2 परस्पर गटांमध्ये एकमेकांवर कोयत्याने वार करण्यात आलेले होते। या अनुषंगाने आपण तत्काळ सदरचे आरोपी निष्पन्न करून सदरच्या दोन्ही एकमेकांविरोधात आपण खुनाचा प्रयत्न करण्याचे दोघांविरोधात गुन्हे दाखल केले होते। याच्यात एकूण 5 आरोपी होते। त्यातील आपण 3 आरोपींना ताब्यात घेतलेला असून एक आरोपी सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे आणि तसेच एक आरोपीचा आपण शोध घेत आहोत। या घटनेमध्ये शिर्डीमधील समाज मंदिराच्या समोर हे जे 2 गटांमध्ये एकमेकांवर वार करण्याचे घटना घडली होती त्या अनुषंगाने आपण सर्व आरोपी ताब्यात घेतलेले असून एक आरोपी सध्या फक्त फरार आहे, त्याचा आपण शोध घेत आहोत आणि या अनुषंगाने शिर्डीत असे पुन्हा काही प्रकार घडल्यास त्या आरोपीवर आपण जास्तीत जास्त कठोर कारवाई करून हद्दपार तसेच एमपीडीचे प्रस्ताव पाठवण्याचे देखील तजवीज करत आहोत। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी।